अरे गण्या भाऊ, गावात सगळं कावळच कावळ झाल्यात. पाखरं काय दिसनात बाबा मला. नाहीतर काय भावड्या, नुसता कावळ्यांचा सुळसुळाट दिसतोय गावात मला. एक पाखरू कालपासून बघाय नाही मी. अरे गण्या गण्या, तिकडे बघ नवीन पाखरू नवीन पाखरू. अरे वय की लेखाच्या, नवीन पाखरू आले वाटतं गावात. अरे बघ बघ बघ, तिकडे यायला लागली, इकडेच यायला लागली वाटतं. अरे पण पाखरा समोर कोण आहे रे? ते फाटलेल्या ढगावानी दिसाले, म्हातारा आहे वाटतं कोणतरी. ओ काठीवाला बाबा, कुणीकडनं आली म्हणायची स्वारी? कुणीकडे गेलतासा? ए गण्या कळगुट्या भाड्या लेकाच्या, तुझं काय कर्ज घेऊन गेलतो वय? कुठं गेलतासा, काय गेलतासा? तुला काय सांगायची गरज नाही मला. अहो बाबा, तसं नव्ह, मी आपलं सहजच विचारलो कुठे गेलतासा. ही कोण आहे तुमच्या सोबत असं जरा मी विचारलो तुम्हाला. एवढा काय राग आला तुम्हाला त्याचा? ए भाड्या, तुला काय करायचं रे? ती कुणी असो, हा? तुला कशावर नाही ते पंचायत पाहिजे? अरे बाळ्या, हे म्हातार लयच आपल्याला वाईट साईड बोलायला लागले. चाबरं कुठलं, जरा काय विचारलं तर अंगावरच आले, शिव्याच द्यायला लागले डायरेक्ट मला. अरे गण्या ग बस, संध्याकाळी दारू पिऊन आलं की नाही त्याची मज्जा करूया. आता तू त्याला काय बोलू नको, जाऊ दे. आता मॅटर क्लोज कर. ओ काठीवाला बाबा, सांगा की कोण आहे ही पोरगी तुमच्या सोबत? ए गण्या, ही माझ्या पुरगीची पुरगी आहे, माझी नाताई. आजच मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात आहे म्हणून सुट्टीला आली ती माझ्याकडे इकडं. असं होय, नाव काय म्हणायचं हिचं? गण्या, हिचं नाव चिंगी आहे, चिंगी. आणि बरं झालं तुम्हाला आज भेटलास आणि हिथंच भेटलास ती. हिच्या आईला हिच्या म्हातारा मला लईच विचारायला लागले रे. लई आत्ताच भेटलास म्हणायला लागले, म्हणजे नातीसंग सोयरीक बिरीक जमवायचा बेत आहे वाटतं याचा. का हो बाबा, काय काम होतं का माझ्याकडे? काय झालं? चिंगी जोपर्यंत सुट्टीला हाय तोवर आमच्या घराच्या आजूबाजूला जरी दिसलास आणि चिंगी संग बोलायचा प्रयत्न जरी केलास तर तुझी तंगडी तोडून हातात देईन. नाव नाही करायचं, माझा नाद नाही करायचा, कळलं काय?